हॅलो हाय नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज सणाच्या दिवशीचं माझं फुल डे रुटीन कसं असतं हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळी आत्ता सकाळचे 7 वाजले असतील आणि माझी म्हणजे घरातली झाडून पुसून वगैरे आंघोळ वगैरे सगळं गोष्टी ज्या आहेत ते झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी किचनमध्ये येते, कारण ऋतू सण जरी असला तरी ऋतूला सकाळी मला टिफिन बनवून द्यायचाच होता. आणि किचनमध्ये आल्याबरोबरचं काम म्हणजे जे भांडे लावणं, नंतर किचन वट्टा जो आहे तो पुसून, रात्री तर सर्व क्लिनिंग केलेली असते, पण सकाळी एक वेळेस जे आहे ते कपडा मारून घेते आणि लगेच चालू होते माझे सकाळचं रुटीन. तर एका बाजूला सकाळी सकाळी मी जे आहे ते ऋतूसाठी अंडे उकडून त्याला 2 देत असते. तर ते अंडे ठेवले आणि माझ्यासाठी कॉफी बनवली आणि एकीकडे लगेच जे आहे ते दूध तापायला ठेवलं. तर सकाळी सकाळी जे आहे ते या 3 बर्नरचा गॅस आहे माझ्याकडं, तर त्याचा मला खूप फायदा होतो, कारण सगळ्या गोष्टी ज्या आहे पटपट आवरायला होतात. आणि आज टिफिनला ऋतूच्या होती भेंडीची भाजी, कारण त्यांनी मला रात्रीच सांगितलं होतं की उद्या म्हणजे एक दिवस स्कूल आहे आज, कारण शुक्रवार होता आणि शनिवार रविवार जे आहे ते सुट्टी, त्यामुळे त्याला भेंडी पाहिजे होती. म्हणून भेंडी लगेच धुवून वगैरे ठेवली आणि माझ्यासाठी मी कॉफी घेतली. कितीही उशीर झाला तरी स्वतःसाठी पण लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि एका बाजूला भेंडी जी आहे ते धुवून ठेवली, म्हणजे सुकत होती तोपर्यंत लगेच पीठ मळून घेतलं. अगदी 2 ते 3 म्हणजे 4 जे आहे ते चपाती मला बनवून घ्यायच्या, त्यामुळे थोडंसं जे आहे ते पीठ मळलं आणि मस्त असं गॅलरीत बसून जे आहे ते कॉफी आणि सकाळी सकाळी जे आहे ते बदाम घेते. तर ते घेतले, कारण सकाळचा जो हा वेळ आहे तो ऋतू आणि ऋतूचे पप्पा दोघे झोपलेले असतात आणि घरामध्ये पण एकदम अशी शांतता असते, त्यामुळे हा वेळ मला खूप जास्त आवडतो. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी चपात्या बनवत होते. तर चपाती बनवतच ऋतूला जे आहे ते भेंडीची भाजी एवढी आवडते की बस. आणि ज्या दिवशी त्याला माहिती असतं की भेंडीची भाजी आहे, तर तो मी जेव्हा चपात्या बनवताच गरम गरम जे आहे ते त्याला खायचं असतं. त्याच्यानंतर त्याचा टिफिन वगैरे पॅक केला आणि लगेच त्याच्यासाठी म्हणजे आंघोळ झाल्यानंतर तो नाश्ता वगैरे करतो आणि तो स्कूलमध्ये गेला. आज होते अमावस्या आणि बैलपोळा पण, तर अमावस्याच्या दिवशी जे आहे ते मी उंबरट्याचं पूजन वगैरे करते. तर पहिला तर जो आहे तो उंबरटा छान असं धुवून घेतला, सकाळी पुसून घेतला होता, तरी पण एकदा स्वच्छ म्हणजे आपलं पिण्याचं पाणी जे असतं त्यांनी एक वेळेस पुसून वगैरे घेतला. आणि हळदीचं लेपन करते, तर हळदीमध्ये अगदीच थोडंसं कुंकू टाकते आणि गोमूत्र आणि गुलाबजल जे आहे ते मिक्स करून उंबरठ्यावर लेपन लावते. आणि त्याच्यानंतर उंबरठ्याची छान अशी पूजा वगैरे आरती करून घेते. तर इथं माझी उंबरठ्याची पूजा करून घेतली. तर देवपूजेच्या अगोदर जे आहे ते मी उंबरठ्याची छान पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर दारामध्ये जी आहे ती छोटीशी रांगोळी पण काढते आणि दरवाजाचं पण जे आहे ते पूजा वगैरे करून घेतली. आणि त्याच्यानंतर मला करायची होती घरातील देवपूजा, तर देवपूजा करून घेतली. आणि दुपारी जे आहे ते बैलपोळा म्हणजे बैलपोळ्याची जी आहे ती मला पूजा करायची होती, म्हणून फुलं वगैरे ठेवून छान अशी देवांना आंघोळ वगैरे घालून इथं पूजा छानशी करून घेतली. आणि आता घरामध्ये मी एकटीच असते, त्यामुळे घरात एकदम अशी शांतता असते. आणि सण जरी असला ना, सुट्टी वगैरे नसेल, तर 2 टाईम जे आहे ते मला स्वयंपाक बनवावा लागतो. म्हणजे दुपारी जे आहे ते पुरणपोळी आणि सकाळी त्या दोघांसाठी जो आहे तो टिफिन, म्हणजे ऋतूचे पप्पा पण मी चपाती भाजीच बनवते आणि ते जे आहे ते खाऊन जातात, त्याच्यामुळे मला थोडासा म्हणजे फायदा होतो. आणि मग नाहीतर नाश्ता वेगळा, मग ऋतूसाठी टिफिन वेगळा असं करावं लागतं. आणि ऋतूच्या स्कूलमध्ये कसं आहे की त्याला फक्त 1 दिवस असतो जो आपण काही टिफिनमध्ये दिलं तर चालतं, पण दररोज आहे ते त्याला चपाती भाजीच द्यावी लागते. आणि वेगळं काही दिलं तर मग त्याच्या टीचर जे आहे ते ओरडतात. आणि इथं माझी छान अशी पूजा करून झालेली होती. आत्ता वाजलेत सकाळचे 11 आणि माझं सकाळची जे पण काही कामं होती ती सगळी कंप्लीट झालेली आहेत. पूजा वगैरे झाली आणि आता दुपारी जे आहे ते ऋतूचे पप्पा बैल घेऊन येतील, त्यावेळेस जे आहे ते बैलांची पूजा वगैरे करेल. आणि आज नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवायची. सकाळी तर त्या दोघांसाठी मी चपाती भाजी बनवून दिली. तर आता मग मी लगेच जे आहे ते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागणार आहे, म्हणजे कसं दुपारपर्यंत नैवेद्य पण होईल माझा आणि आमचं दुपारच्या जेवणापर्यंत जे आहे ते पुरणपोळी तयार होईल. तर आजचं फुल डे जे रुटीन आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुरणपोळी बनवूया. त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आणखीन एक वेळेस किचन ओटा जो आहे ते सकाळी जो पण काही पसारा झालेला होता तो सगळा आवरून घेतला. आणि मी काही म्हणजे गोडाचं नैवेद्य वगैरे करायचं असेल तर पहिलं तर जे आहे ते गॅसची पूजा करून घेते. तर इथे छान असं स्वस्तिक कुंकू आणि जे आहे ते स्वस्तिक काढलं, फुल अक्षदा आणि नैवेद्य, म्हणजे आता नैवेद्य तर नाही, फक्त साखर ठेवून जे आहे ती मी पूजा करत असते. आणि त्यामुळे आपला स्वयंपाक पण जो आहे तो छान होतो आणि मनात एक पॉझिटिव्हिटी असते की आज म्हणजे गोडाचं बनवायचं आहे. तर मग
त्या जे अग्निदेवता आहे त्यांना पण प्रसन्न करणं किंवा त्यांना पण नैवेद्य ठेवणं महत्त्वाचं असतं. तर इथंच माझी इथे गॅसची पूजा वगैरे करून ठेवली, फुल अक्षदा आणि नैवेद्य पण ठेवला आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते मी पुरणपोळीचा स्वयंपाकाला लागणार होते. तर म्हणजे कसं 12 वाजले होते, तर 12च्या नंतर थोडंसं म्हणजे सुरू झालं तर दुपारी जे आहे ते जेवण करेपर्यंत माझा स्वयंपाक होणार होता आणि लगेच मी जे आहे तिथं गॅसची पूजा करून घेतली आणि लगेच पुरणाची डाळ जी आहे ती म्हणजे चण्याची डाळ जी आहे ती भिजत ठेवायची, माझ्या लक्षात नाही त्यामुळे. आणि कसं भिजत ठेवली ना तर शिजताना पण पटकन जे आहे ते शिजून जाते आणि तर माझ्या लक्षातच नाही राहिले की भिजत ठेवायची, म्हणून मग गॅसवर जे आहे ते कुकर ठेवला आणि त्याच्यानंतर डाळ धुवून लगेच जे आहे ते कुकरला लावली. तर बैलपोळा जो आपण इथं साजरा करतो त्याच्यापेक्षा गावाकडे साजरा करणं काही वेगळंच असतं. तर आज म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा तर आमच्या घरी खूप सारे बैल गाय होत्या आणि आज सकाळी सकाळी बैलांना वगैरे तर जो ज्वारीच्या कण्या असतात ना तर त्या शिजवून म्हणजे रात्री लवकर उठून आमची मम्मी शिजवायची आणि सकाळी सकाळी जे आहे ते त्यांना गूळ कण्या आणि कच्चं जे तेल असतं ना ते त्यांना सकाळी म्हणजे नाश्ता जो आहे तो त्याचाच असायचा. आणि मग आम्ही पण शेतात वगैरे जायचो. त्याच्यानंतर मग बैलांना छान अंघोळ असायची, म्हणजे एक दिवस अगोदर जे आहे ते खंदमळणी करायचे. तर त्या बैलांच्या खांद्याला वगैरे लोणी आणि आणखीन काहीतरी लावायचे, तर ते मला आता काही माहिती नाही, पण असं असायचं. आणि खूप छान गावाकडे जो बैलपोळा असायचा ना तो म्हणजे आता जरी आठवलं ना तर आपल्याला खूप म्हणजे गावाकडे जायची ओढ लागते, पण जे शक्य होणार नाही. तर मग इथंच आपण जे आहे ते आपल्याला जे पाहायला भेटलं तर ते आपल्या मुलांना पाहायला भेटेल की नाही हे माहिती नाही, कारण खास बैल पोळ्यासाठी जर जे आहे ते आपण गावाकडे जाऊ असं कधी होत नाही. आणि मग म्हटलं की आपले सणवार जे आहे ते आपण आपल्या मुलांना सांगावे, तर मी सांगायला पाहिजेच आणि जर त्यांना सांगितले तरच ते माहिती होणार असतात. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करत करत मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करते, कारण मला खूप म्हणजे जास्त जे आहे ते बैलपोळ्या दिवशी गावाकडची आठवण येते. आणि मग कन्या वगैरे दिल्यानंतर आज आणखीन बैलांना छान अंघोळ घालायची. त्याच्यानंतर त्यांना शिंगांना वेगवेगळ्या कलरचं जे असतं, आता मला त्याचं नाव माहिती नाही, ते वेगवेगळ्या पट्ट्या कलरच्या ज्या आहे ते कट करायच्या, बैलांच्या शिंगाला वेगवेगळ्या आकारात त्या पट्ट्या वगैरे लावायच्या. आणि मग बैलांच्या जे आहे ते अंगावर वेगवेगळे चित्र काढायचे, त्यांना कलर द्यायचा आणि खूप छान म्हणजे मज्जा यायची खरंच या दिवशी. आणि त्याच्यानंतर मोठे असे फुगे जे आहे ते फुगवायचे, त्या बैलांच्या शिंगाला फुगे बांधायचे, कारण त्यांना गावामध्ये जे आहे ते मिरवणुकीसाठी घेऊन यायला लागायचं. म्हणून असं छान असं बैलांना सजवायला, म्हणजे आम्ही काही सजवत नव्हतो पण आम्ही बघण्यासाठी शेतामध्ये जे आहे ते जात असायचो. त्याच्यानंतर 4-5च्या दरम्यान जे ते बैल गावामध्ये यायचे आणि म्हणजे प्रत्येक भाऊकीचे सगळे जे बैल ते एका ठिकाणी थांबायचे, म्हणजे ज्यांच्या घरासमोर मोठी अशी जागा आहे तिथं, आणि सगळ्या भाऊकीचे बैल एका ठिकाणी थांबल्यानंतर त्यांचं लग्न वगैरे लावण्यात यायचं. नंतर ते घोंगडी खांद्यावर घेऊन डोक्यावर ते टोपली असायची, ते त्यांच्या बैला शेजारी म्हणजे शेतातले पेरणीसाठी जे काही वापरतात ना ते त्या टोपलीमध्ये असायचं. आणि बैलांभोवती छान असे ते फिरायचे, बैलाच्या नावाने चांग भलं वगैरे असं म्हणायचे आणि खूप छान वाटायचं त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे बैलांचं लग्न वगैरे लागल्यानंतर लगेच जे आहे ते पहिले तर गावामध्ये जे पाटील आहेत म्हणजे गावचे जे पाटील असतात ना, तर आमच्या गावामध्ये तर जे आहे ते असं होतं, आता मला माहिती नाही प्रत्येक गावची प्रथा कशी असते ते. तर आमच्या गावचे जे पाटील आहेत त्यांचे बैल पहिले मिरवणुकीला जायचे आणि त्यांच्या पाठीमागून जे आहे ते मग सगळ्यांचे बैल जे आहे ते मिरवणुकीसाठी तर जात असायचे. तर संध्याकाळी मग बैलांसाठी पुरणपोळीचा छान नैवेद्य बनवलेला असायचा, त्याच्यानंतर बैलांना पुरणपोळी खाऊ घातली जायची. आणि घरी जे आहे ते भरपूर म्हणजे शेतामध्ये कधी कधी असं कामाला ठेवलेले लोक वगैरे असतात, तर म्हणजे बैलपोळ्या दिवशी त्यांच्या अख्ख्या घराला जे आहे ते आमच्या घरी जेवायला वगैरे बोलवायला जायचं आणि छान असा बैलपोळा साजरा करण्यात यायचा. आणि त्या दिवशी ना वेगळंच म्हणजे शेतात पण एक वेगळंच प्रसन्न वाटत असते ना, म्हणजे त्या बैलांना वर्षभर जे आहे ते राबून त्यांना एक दिवस तरी त्यांच्या आनंदात जगता यावा किंवा त्यांना चांगलं खायला भेटावं, कदाचित त्याच्यासाठीच हा पोळा तयार केलेला असायचा. तर गप्पा मारत मारत माझा पुरणाचा स्वयंपाक झाला आणि आता इथं मी आमटी बनवायला घेतली. तर आमटी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, तर मी पहिलं तर जे थोडासा मसाला बनवून घेते, तेलामध्ये त्याची जी आहे ती फोडणी टाकते आणि इथं छान अशी माझी आमटी बनलेली होती. आणि अगदी 1 ते 1.5 तासात मी पूर्ण स्वयंपाक जो आहे की बनवला होता. आणि कधी ऋतू जर घरी असेल ना तर त्याच्यामध्ये खूप लुडबुड असते आणि मी जेव्हा एकटी स्वयंपाक करते ना मग
पटपट जो आहे तो माझा स्वयंपाक आवरला जातो. नाहीतर त्याच्या म्हणजे कंटिन्यू माझं स्वयंपाक करणं होत नाही. त्याच्यासोबत थोडंसं खेळणं वगैरे होत मग मला स्वयंपाकाला उशीर लागतो. आणि असं काय असेल तर मला ऋतूची खरं तो स्कूलमध्ये गेला ना तरी पण मला त्याची खूप आठवण येते. आणि त्याच्यानंतर आमटी एका बाजूला ठेवून लगेच जे आहे ते मी कढीला फोडणी देते. तर एकदम सिंपल अशी कढी पण मी बनवत असते. पण आमच्या इथं जर पुरणपोळी असेल त्या दिवशी कढी बनते. कारण ऋतूच्या पप्पांना पण आणि मला पण कढी प्रचंड आवडते, त्याच्यामुळे कढी बनलीच जाते. तर कढीला फोडणी वगैरे दिली इथं. आणि कढीला फोडणी देते वेळेस ना फोडणीमध्ये साखर आवर्जून टाकायची, कारण कढीला जी आहे ती चव आणि कढीचा रंग पण खूप छान येतो. तर मी इथंच जे आहे ते फोडणीमध्ये थोडीशी साखर, हळद, हिरवी मिरची जी आहे ते कोथिंबीर वगैरे टाकून छान अशी कढीला फोडणी दिली. आणि त्याच्यानंतर फक्त राहिलेलं होतं माझं जे आहे ते तळण काढायचं. आणि सणा दिवशी जर तळण वगैरे नाही तळलं तर तो सण जो आहे तो अधुरा अधुरा वाटतो. आणि म्हणजे एका दिवशी आपण काही दररोज तळून वगैरे खात नाही, तर ज्या दिवशी सण आहे तर त्या दिवशी खाल्लंच पाहिजे आवर्जून. आणि त्याच्यानंतर इथे छान अशी माझी कढी जी आहे ते तयार झालेली होती. आणि लगेच एका बाजूला पण कढी झाली की लगेच मी दोन्ही बाजूला म्हणजे एका गॅसवर जे आहे ते आमटी आणि दुसरीकडे जो आहे तो कढी ठेवली. लगेच जे आहे ते पापड कुरडई तळून घेतली. आणि पुरणपोळी जी आहे ती आमच्याकडे पूर्णपणे जी आहे ती गुळाची बनवली जाते. पण मला असं वाटलं की गूळ थोडासा कमी पडेल, म्हणून मी त्याच्यात अगदी 2 चमचे जी आहे ती साखर घातली. आणि पुरणाला जो आहे ते चटका देऊन घेतला. तर पुरण जे आहे ते सुरुवातीला म्हणजे गूळ टाकल्यामुळे अगदीच मेल्ट होतं आणि नंतर थोडंसं घट्ट व्हायला लागतं. तर मला तर म्हणजे कुणाचं पुरण जे आहे ते थोडंसं पातळ ठेवतात, पण मला तर जे आहे ते घट्टच पुरण लागतं पोळ्या बनवण्यासाठी. तर इथं जोपर्यंत म्हणजे हाताला चिकटतं तर चिकटत नाही तोपर्यंत जे आहे ते मी पुरण परतत राहत असते. आणि इथं पुरण पण तयार होतं. आणि असे जे आहेत ते गोल गोल, आता त्याला नाव मला काही माहिती नाही, पण ते आमच्याकडे जे आहे ते बैलांच्या शिंगामध्ये जे आहे ते घातलं जातं. आणि ते करत करत मग पुरण पण तयार झालेलं होतं, ते बनवलं आणि तळून घेतलं. लगेच जे आहे ते भाताचा कुकर लावला, म्हणजे पुरणपोळ्या झाल्यानंतर लगेच पूजा करून मग जेवणासाठी जो आहे तो गरम गरम भात पण तयार होईल. आणि माझ्याकडे 1 गाई आणि 2 बैल, म्हणजे आता विकत आणलेले 2 बैल आणि 1 गाई जी आहे ती माझ्या देवाऱ्यामधील. तर असं प्रत्येक शिंगामध्ये 5, तर असे मी 30 बनवून घेतले आणि ते तळून पण घेतले. त्याच्यानंतर जे आहे ते मला लगेच पुरणपोळी बनवायची होती, तर ते करत करत कुकर पण लावून घेतला. आणि इथं लगेच पुरणपोळी बनवायला घेतली. तर कधीही मी जे आहे ते पुरणपोळी बनवताना माझी पहिली पोळी जी आहे ती कधीच फुगत नाही, कुठंतरी म्हणजे तुटलेली असते. तर काय होतं काही माहिती नाही, पण पहिल्या पोळीपासून शेवटच्या पोळीपर्यंत म्हणजे अगदी दुसऱ्या पोळीपासून जे आहे ते छान अशा टम्म पुरणपोळ्या फुगायला सुरू होतात. पण पहिली पोळी जी आहे ती माझी कधीच फुगत नाही. आणि लग्नाच्या अगोदर कधीही माझा म्हणजे स्वयंपाकाशी संबंध नव्हता, पण लग्न झाल्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे शिकले मी, कारण शिकाव्याच लागतात, त्याला काही पर्याय नसतो. तर इथे छान अशा माझ्या टम्म पुरणपोळ्या ज्या आहेत ते सगळ्या बनवून तयार झालेल्या होत्या. आणि पुरणपोळ्या बनवल्या की लगेच पूजा करायला घेतली. आणि ऋतूला पण बघायची होती की पूजा कशी करायची काय, कारण त्याच्या स्कूलमध्ये जे आहे ते आज बैलपोळा साजरा केला होता, त्याच्यामुळे त्याला थोडीशी माहीत होती की मग टीचरने असं केलं तसं केलं त्याचं सांगणं. आणि मग मी पूजा करायला घेतली. लगेच बैलांच्या पायाला जे आहे ते पाणी वगैरे लावलं आणि लगेच हळदी कुंकू जे आहे ते वाहून त्याला सोबत घेऊनच मी त्याची माहिती सांगत होते की आम्ही लहान होतो तेव्हा कसं असायचं, बैलपोळा आम्ही कसं साजरा करायचो. तर तेच त्याचं ऐकत ऐकत मला पूजा पण करू लागत होता. आणि इथं माझी छान अशी पूजा पण झालेली होती.